Slowly open your eyes. Okay. So आज श्रावण मासाचा पहिला दिवस आहे इथे. This is the first day of month of श्रावण. So एक संकल्प केला की रोज एक साधारण 100 ओव्या, every day around 100 OVs आपण पारायण करणार आहोत. तर ते पारायण मग 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात संपायला पाहिजे, कारण 9033 ओव्या आहेत एकूण. तर व्हॉट आय एम गोइंग टू डू इज मी ट्राय करणार आहे की 100 ओव्या, नॉट नेसेसरीली 100 बट ऑन द टॉपिक. जर 84 ला टॉपिक एखादा संपत असेल तर मग तसा तो मी सेक्शन करणार आहे, किंवा 120 असेल एक दिवस, असं मी आय एम गोइंग टू ट्राय टू डू दोज सेक्शन्स. पण जसं मेसेजमध्ये लिहिलं होतं, श्रींची इच्छा जसं होईल तसं करीन. जास्त एक्सप्लेन करणार नाहीये, कारण 1 तास आहे आपल्याकडे. एव्हरी डे इंडिया टाइम प्रमाणे 6:30 to 7:30 AM आणि पॅसिफिक टाइम प्रमाणे 6 PM to 7 PM असं आहे. तर जस्ट मी एक 5 मिनिटं घेतो. आपण इथे आहोत, सगळ्यांना कल्पना आहे ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे. पण आय एम जस्ट गोइंग टू मेन्शन की ज्ञानेश्वरी म्हणजे हा काय एक वेगळा ग्रंथ नाही आहे, भगवद्गीताच आहे, जी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली होती, जो एक महाभारताचा अंग आहे. पण त्याच्यावर बरेचशा विद्वानांनी कॉमेंट्रीज केल्यात. आदिशंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, अशा बऱ्याच जणांनी केल्यात. इन द लेटर हिस्ट्री बाळगंगाधर टिळकांनी केली आहे. सो दिस इज कॉमेंट्री ऑन भगवद्गीता इन मराठी. म्हणजे तेव्हा संस्कृत फक्त ब्राह्मणांच्या विद्वत्तेच्या, ज्यांच्याकडे विद्वत्ता आहे त्यांच्याकडेच त्याचं पठण केलं जायचं. तर तसं बघायला गेलं तर आय फील ज्ञानेश्वर महाराज वॉज अ रिफॉर्मर इन हिज ओन प्लेस इन दॅट सेंचुरी. तर साधारण माणसाला ती कळावी म्हणून त्यांनी ही सिंपल मराठी भाषेत लिहिली. तर ही 13-14 सेंचुरीची मराठी आहे, आणि त्याच्यानंतर कालांतराने मराठीत बदल होतो. त्याप्रमाणे आजची जी मराठी आणि ही जी मराठी आहे त्याच्यात आपल्याला फरक जाणवतो. खूप सुंदर मराठी आहे ती. तुम्ही एक ऑब्झर्व करा, ऊ आहे, तेलुगू जसा आहे आज त्याप्रमाणे थोडा त्याचा बेसिकली डायलेक्ट आहे असं म्हणू शकतो. पण आय एम नॉट अ लिंग्विस्ट, त्यामुळे मला काय एवढं डिटेल माहित नाही, जस्ट ऑब्झर्वेशन सांगितलं. त्यामुळे जरी मराठी असेल तरी आपल्याला थोडं कळायला कठीण जाऊ शकतं. तर मी जिथे पॉसिबल आहे तिथे थोडीशी अनालिसिस किंवा मोर दॅन अनालिसिस समराइज करून मी ते विदिन टाइम फ्रेम करण्याचा प्रयत्न करणार आहे. वन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट थिंग दॅट आय वुड लाईक टू शेअर, की बऱ्याचशा ज्या कॉमेंट्रीज आहेत, मी थोडा अभ्यास केलाय, त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल अनालिसिस इज अमेझिंग. देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट, अँड इट्स नीडेड. ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या भगवद्गीतेच्या कॉमेंट्रीला, ज्ञानेश्वरी जसं नाव आहे, त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे की ती भाव म्हणजे फिलिंग्स ह्याच्यावर आहे. इट इज आवर पर्सनल एक्सपिरियन्स की आपण भाव असतो ना त्याच्यावर आपण डिसिजन्स घेतो. यु नो, we take an emotional decision. Not necessarily it's a bad thing, but our life is run by emotions. And if those emotions are married to the intellectual or the wisdom, it's an amazing life. Emotions are extremely beautiful, but if they become
Um, if they yes, we are recording. If they you're recording, right? Yeah, I have Navita and my mom doing that. So भाव जिथे असतो तिथे आपण जातो, राईट? आणि मराठीत म्हणतो देव भावाचा भुकेला. सो बेसिकली भाव म्हणजे लव्ह, इमोशन्स. तर जिथे जेन्युइन लव्ह आहे तिथे आपण जातो. त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. बिकॉज वी गेट लव्ह. And love means care, attention, time, all of those. Because we know this person cares, right? So Jnaneshwari is filled with those beautiful caring expressions. आणि म्हणून याला भावार्थ दीपिका असं म्हणतात. आणि देर इज अ डिफरन्स की इमोशन्स आणि सेंटिमेंटलिझम. सो सेंटिमेंटल म्हणजे दॅट इट बिकम्स अ वीकनेस, बट दीज इमोशन्स आर द स्ट्रेंथ. आपला जो भाव आहे ना, त्याने आपण जगाला जिंकू शकतो. पण जर तो व्यवस्थित कळला नाही आपल्याला, त्याला जर विवेकाची साथ नसेल, विजडम नसेल, तर तोच भाव आपल्याला इट कॅन रिअली कीप अस लाईक अ सायकोफेंट सर्वंट, पण दिस ट्रान्सफॉर्मेशन हॅपन्स ओनली बिकॉज ऑफ द विजडम. तर भावार्थ दीपिकेत तुम्ही एक ऑब्झर्व करा. आता नवीन नवीन सायन्स आहे, नवीन म्हणजे इट्स बीन देअर, but learning with associations and this and that. So तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल की इतकी उदाहरणं दिली आहेत. आणि उदाहरणं म्हणजे यू विल सी दी युनिकनेस ऑफ ज्ञानेश महाराज, की उदाहरणं काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर दीपक चोप्रांचं ऐकलं, तर ते म्हणतात, ते असे मोठे मोठे क्वांटम फिजिक्स हे ते याचे एक्झाम्पल्स देतात. आय अंडरस्टँड दॅट्स नॉट रॉंग ऑर बॅड. बट ज्ञानेश्वर महाराज सिंपल, म्हणजे घरातलं तूप पासून, दूध पासून, दही, फ्लावर्स, ढग, असं सुंदर नेचरचं एन्व्हायरमेंट, ह्याचे एक्झाम्पल्स आणि डे टू डे लाईफ. तर जेव्हा जेव्हा म्हणजे ही दिस होल जर्नी इज अ व्हेरी इमोशनल जर्नी, आणि इमोशनल जर्नी ऑफ अ ह्युमन बीइंग विच वी ऑल गो थ्रू एव्हरी मोमेंट अँड द चॉईसेस दॅट वी हॅव टू मेक. तर आज ह्या श्रावणाच्या निमित्ताने महाराजांच्या इन्स्पिरेशननी वी विल स्टार्ट, नाहीतर एक तास जाईल. तर आज मी जेवढं शक्य तेवढं नदर 40 मिनिट्स मध्ये मी मोस्ट लाईकली, फक्त आपण पारायण आहे त्यामुळे हे प्रवचन नाही आहे, सो आय हॅव टू कीप द रूल्स. पण ऐकलं आणि त्याचा अर्थ कळला तर खूप ब्युटिफुल आहे. फक्त तुम्ही आता ऐकताना हे लक्षात ठेवा, मी फर्स्ट 84 ओव्यांचं पारायण करीन. फर्स्ट अध्याय आहे अर्जुन विषाद योग. तर त्यामध्ये पहिल्या 84 ओवीज मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपला जो शास्त्र वाङ्मय आहे त्याचं डिस्क्रिप्शन आहे. आणि मी म्हटलं ना की असोसिएशन मी ते मेमराईज करायला सांगतात आपल्याला. त्यांनी पूर्ण शास्त्रांचं जे आपलं आहे, जे मी थोडंफार शिकलो आश्रमात राहून, ते त्यांनी एक सुंदर गणपतीच्या रूपामध्ये त्यांनी डिस्क्राईब केलंय. इट इज सो अमेझिंग. म्हणजे आज अनफॉर्च्युनेटली मेजॉरिटी आपल्या लोकांना माहिती नाहीये, पण 6 दर्शन आहेत, योग, वेदांत, मीमांसा, उत्तर मीमांसा, अशा वेगवेगळे सेक्शन्स आहेत. तर ते गणपतीचे 6 हात, परत विवेक म्हणजे गणपतीची सोंड, तर्क म्हणजे वेगवेगळे वेपन्स जे गणपतीच्या हातात आहे, असं सुंदर डिस्क्रिप्शन दिलंय. बट इट इज नॉट अ डिस्क्रिप्शन जस्ट टू एम्बेलिश पोएटिक एक्सप्रेशन्स.
इट इज अबाउट दी होल शास्त्र वाङ्मय दॅट वी हॅव, आणि हे साधारण व्यक्तीला कळावं ह्याने खरंच ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला कृपा केली आणि आपण मराठी आहोत, त्यामुळे आय एम रिअली हॅपी. माझंही मराठी एवढं शुद्ध नाहीये, त्यामुळे काही चुकी झाली तर माफ करा. आणि प्लीज ब्लेस मी ऑल की आपला हा संकल्प पूर्ण होऊ दे. जर कधी तुम्हाला ऐकायला नाही मिळालं तर रेकॉर्डिंग ऐका, पण रेकॉर्डिंग आहे म्हणून ऐका जाऊ दे असं नका करू, कारण इट बिकम्स डिफिकल्ट लेन टू कॅच अप. ओके, सो वी विल स्टार्ट. सगळ्यांचा आशीर्वाद, गजानन महाराजांचा आशीर्वाद असू दे हे संकल्प पूर्ण करायला. ओके. अर्जुन विषाद योग. श्री गणेशाय नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी. Om Namo Jyadya. He's just starting with the Namaskar to Om, which is the primordial beginning. आणि म्हणे निवृत्ती दासू असं म्हणतात ते. निवृत्ती दासू म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, जे निवृत्तीनाथ गुरु होते त्यांचा दास, स्वतःला दास म्हणून ते डिस्क्राईब करतात. अवधारी जोजी म्हणजे ऐका आता, बी अटेंटिव्ह. सो ही सेइंग वेद प्रतिपाद्या, जो वेदांमध्ये प्रतिपादन केलंय तो ओम, त्याला मी नमस्कार करतो. जय जय स्वसंवेद्या, जो कुणी त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला नको. इट इज सेल्फ इल्युमिनेटिंग. स्वसंवेद्या, पण व्हॉट इज इट? आत्मरूपा. It is your own self. And then he's saying that same self is Deva Tuchi Ganeshu, nothing but the Ganeshu. Sakalartha Mati Prakashu. हा जो गणपती आहे, जो आपला आत्मा आहे, त्याच्यामुळेच आपल्याला ऍक्च्युली आपल्या बुद्धिमत्तेत काय होतंय ह्याचा अवेअरनेस होतो. ओके, so that awareness is self that the Vedas talk, and because of whom we understand everything. And I'm going to talk more about it, so please listen carefully. Okay, so now I'll just do the chanting of the Ovis. हे शब्द ब्रह्म शेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्णवपू निर्दोष मिरवतसे. स्मृती तेची अवयव, देखांगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पदबंधनागर तेची रंगाथिले अंबर, जेत साहित्यवाणे सपूर उजाळचे उजाळाचे. So first he explained शब्द ब्रह्म अशेष आणि हिज एम्बॉडीमेंट अवयव ह्याचं डिस्क्रिप्शन केलंय. आणि देन अष्टादश पुराण जे आहेत 18, दोज आर दिस गणपतीज ऑर्नामेंट्स. शब्द ब्रह्म अशेष,
आणि या शब्द रूपाची मूर्ती आहे गणेश. ओके, तसं वेगवेगळं डिस्क्राईब आहे. आता त्याचे ऑर्नामेंट्स डिस्क्राईब केले, त्याच्यानंतर अजून त्याचे ऑर्नामेंट्स डिस्क्राईब करतात. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. आता ही इज डिस्क्रायबिंग ज्ञानेश्वर महाराज की गणपतीला ना असे वेगवेगळे ऑर्नामेंट्स झालेत आणि असं छोटं बाळ असतं ना गणपतीचं जे कमरेला त्यांनी एक घंटा बांधलेली असते. सो इज डिस्क्रायबिंग ऑल दिस काव्य नाटक म्हणजे झुणझुणती क्षुद्र घटिका वगैरे वगैरे असं. इट्स मोर डीप, बट इन जनरल सुपरफिशियली आय एम डिस्क्रायबिंग की गणपतीचे आता ऑर्नामेंट्स ब्युटिफुल वाटतं. जेथ व्यासादिकांची आमती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. व्यासांची मती, कारण महाभारत व्यासमुनींनी लिहिलं आहे. त्यांची मती म्हणजे त्यांची बुद्धी. इट इज लाईक गणपतीची मेखला. मेखला इज अ ऑर्नामेंट दॅट विमेन जनरली वेअर, पण लहान मुलं पण, आणि आपले गणपती तर ब्युटिफुल आहेत. सो झळकते ती. इट इज ब्युटिफुल डिस्क्रिप्शन, बट लुक ॲट दी डेप्थ ऑफ मीनिंग. आता हे आपली 6 दर्शन आहेत, तर त्याचं ते हे करतायत. देखा षड्दर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कुतोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. वेगवेगळी दर्शन आहेत, 6 फिलॉसॉफीज आहेत, आणि जेव्हा आपण डेलिबरेशन करतो, डिबेट करतो ना, तेव्हाच विजडम बाहेर येतो. सो दीज वेपन्स ऑफ गणपती, 6 गणपतीचे हात आहेत आणि त्याच्यात वेगवेगळी आयुध आहेत, वेगवेगळे वेपन्स आहेत, आणि जेव्हा त्याचं डेलिबरेशन होतं तेव्हा हातात वेदांताचा मोदक मिळतोय जो खूप गोड आहे. दॅट इज अ प्रसाद, म्हणजे ज्ञानप्रसाद. इट्स ब्युटिफुल. एक हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा दो सिद्धू अभय हस्तू. आणि जो एक दंत आहे त्याने ही इज डिस्क्रिमिनेटिंग आणि खंडन करतात ते मतांचं. वेगवेगळी बौद्ध मत वगैरे आहेत, बुद्धिस्ट फिलॉसॉफीज अँड डिफरंट, टू एस्टॅब्लिश दी विजडम, आणि धर्माची प्रतिष्ठा सिद्ध होते. धर्म म्हणजे वाईज लिव्हिंग, इट्स नॉट रिलिजन. वाईज लिव्हिंग, जिथे कोणालाही त्रास नाही देत. कुठलाच धर्म त्रास नाही देत. धर्म धारयते ते धर्म, दॅट विच होल्ड्स एव्हरीवन टुगेदर, नॉट दॅट सेपरेट्स. दॅट इज धर्म. त्याचा अभय असतो जेव्हा आपण हे सगळं ज्ञान लाभतं. देखा विवेकवंतू सुविमळू तोची दंडू सुरळू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दर्शनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. विवेक, ज्याच्यामुळे आपल्याला राईट ऑर रॉंग, डिस्क्रिमिनेटिव्ह इंटेलिजन्स टू डू द राईट थिंग,
दिस इज दी प्रॅक्टिस. म्हणजे आपण जेव्हा विवेकाचा अभ्यास करतो तेव्हा अगदी बरोबर आपण निर्णय घेऊ शकतो, आणि हाच विवेक, हे चॉईसेस आपल्याला आयुष्यामध्ये मेक अस हॅपी. डोंट लाईक टू यूज द वर्ड सक्सेसफुल, इट्स व्हेरी इट्स very relative. Makes you happy with Vivek. And for that, Vivek tells us, विवेक बुद्धी आपल्याला सांगते खरं सुख काय आहे. मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवण स्थानी बोधमदामृत मुनी अलिसेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसे एकवटत इभ मस्तकावरी. Now he's talking about Dvait आणि Advait ह्यांची मतं. There are different philosophies. He's talking a little bit of all. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगटी सुगंधे शोभती भली. 10 उपनिषद आहेत आणि त्यांच्या उदरात, उपनिषदांच्या उदरात मकरंद आहे. मकरंद म्हणजे दॅट एसेन्स ऑफ फ्लावर्स. आणि ही जी फ्लावर्स आहेत उपनिषदांची, ती गणपतीच्या डोक्यावर आहेत. सो ब्युटिफुल. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. गणपतीच्या मस्तकाचं डिस्क्रिप्शन, आणि हे ओंकाराचं स्वरूप आहे. अकार चरण युगुल उकार उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तीर्थ शब्द ब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. सॉरी फॉर माय सिंगिंग abilities. पण हे यू माइट हॅव हर्ड दिस, इट माइट बी फेमिलियर टू यू. लता मंगेशकरांनी गायलंय, हृदयनाथ मंगेशकरांनी याची रचना केली आहे, म्हणून मी त्या स्वरात गायचा प्रयत्न केला. सो इट इज अ डिस्क्रिप्शन ऑफ ओंकार. गणपतीच्या चेहऱ्याचं डिस्क्रिप्शन, ऍक्च्युअली पूर्ण बॉडीचं डिस्क्रिप्शन एज ओंकार आहे. व्हेरी ब्युटिफुल. आणि त्याच्यानंतर पण हृदयनाथ मंगेशकरांनी आता गणपतीचं डिस्क्रिप्शन केल्यानंतर आता सरस्वती. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. सो आता विश्वमोहिनी शारदा, कारण शारदा इज सो ब्युटिफुल. ज्याच्या जिभेवर सरस्वती आहे ना, दॅट पर्सन कॅन रूल द वर्ल्ड. अभिनव वाग्विलासिनी, यु नो, इट्स व्हेरी ब्युटिफुल डिस्क्रिप्शन ऑफ सरस्वती. पहिले गणपतीचं नमन केलं, आता सरस्वतीचं. आता नेक्स्ट, आता भरपूर होऊया तुम्हाला गुरूंच्या बद्दल. इतकं प्रेम आहे ना ज्ञानेश्वर महाराजांचं गुरूंवर. इट्स अमेझिंग. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी. सेइंग की आता सद्गुरु बद्दल बोलतो, आणि ह्याने संसार पूर मला क्रॉस करायला मदत केली म्हणून अत्यादरू विवेकावरी. आणि ही इज द वन हू गिव्स यू इंटेलिजन्स, डिस्क्रिमिनेशन, विवेक.
जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टी सफाटा फुटे. मग वास पाहिजे तेथ प्रगटे, महानिधी. आहा, का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती, ज्ञानदेवो म्हणे. आहा. जसा जेव्हा डोळ्यात अंजन टाकल्यावर क्लिअर विजन होते ना, तसा माझ्या गुरुनी अंजन टाकले डोळ्यात आणि क्लिअर विजन मला मिळालंय. आणि एकदा विजन मिळाली की चिंतामणी म्हणजे मनात जी चिंता करतो ते पूर्ण होतं. असा चिंतामणी हाती लागतो, त्याचा गुरुचा आशीर्वाद असतो. आणि सदा विजय वृत्ती मनोरथी, त्याच्या मनात नेहमी अरे आय एम गोइंग टू बी फाईन, विजय, विक्टोरियस अशी वृत्ती असते. तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती, पूर्ण काम जो सगळ्या इच्छा पूर्ण करतो, निवृत्तीनाथ जे त्यांचे गुरु आहेत, ही इज माय सद्गुरु ज्ञानदेव म्हणे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचिने सहजे, शाखा पल्लव शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्र वाग्वाहिनी. ना तरी अमृतरसा स्वादिनी, रस सखळ. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिले श्री गुरुची. जो अभिलषती मनोरुची, पुरविता ते. गुरूंचं वर्णन आहे. आय एम कंट्रोलिंग, आय कॅनॉट एक्सप्लेन एव्हरीथिंग. मराठी आहे, तुम्हाला बरेच आयडिया येईल तर कॉन्टेक्स्ट तरी कळेल. गुरूंचं आता डिस्क्रिप्शन चाललंय. गुरूंचं डिस्क्रिप्शन झाला. आता ही सेंग ओके, आता आय एम गोइंग टू टेल यू द स्टोरी, म्हणजे जो मेन सब्जेक्ट मॅटर आहे भगवद्गीता. आता अवधरा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान. की अभिनव उद्यान विवेक तरुचे, ता नातरी सर्व सुखांची यादी. जे प्रमेय महा निधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळ पीठ. शास्त्र जाता वसोट अशेषांचे. Now he's saying, now listen to this story carefully. This story as if हे जन्मस्थान आहे, ही ती कथा आहे, हे जन्मस्थान आहे विवेक तरुचे. म्हणजे देर आर लॉट ऑफ ट्रीज ऑफ विवेका इन धिस गहन फॉरेस्ट ऑफ नॉलेज. वेगवेगळे असे तरु आहेत आणि तिथे सुख आहे त्या कथेच्या अंडरस्टँडिंग किंवा विजडम्स रिलेटेड कथा. आणि नाना नवरस सुखा अब्धी, म्हणजे देर इज ओशन ऑफ 9 रसाज ऑफ अ लाईफ. आणि हे विद्याचे मूळ पीठ आहे. सो ब्युटिफुल. अशेषांचे, सगळ्याच. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिवार. लावण्य रत्न भांडार शारदेचे. दिस इज धर्माचे माहेर हा ग्रंथ. माहेर, it has a special place, right, in every woman's life. So dharmache maher means maher is also the ugamasthan, right? So dharmache maher, sakal dharmache maher, this grantha. नाना कथा रूपे भारती, भारती म्हणजे महाभारत. नाना कथा रूपे भारती, प्रकटिली असे त्रिजगती. आविष्कारोनी महामती व्यासाची ये. म्हणून हा काव्य रावो, ग्रंथ गुरवतीचा ठावो. येथोनी रसा झाला आवो,
रसाळपणाचा. तेवीची ऐका आणिक एक, येथून शब्दश्री सशास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुणावली. इज डिस्क्राइबिंग अबाउट द कथा. एक चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ. माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता, रूढपणा उचिता दिसले भले. डिस्क्रिप्शन ऑफ द कथा. एक एथ कळा विदपण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जन्मे जेयाचे अवलळिला दोष हरले, आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बीक बहुअस एथ. भानुचेनी तेज ढवळले, सूर्य त्याच तेज जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. इट इज सो ब्राईट, व्यासांची मती, की इट इज लाईक सन अँड द होल वर्ल्ड इज illuminated by that Surya, right? So the whole world gets illuminated when our intelligence is bright. That's what he's saying. And he's व्यासांच्या बुद्धिमत्तेच्या प्रकाशात ना आपल्याला ज्ञानबोध होतो आणि आपण जग बघू शकतो. दॅट्स व्हॉट इज. का सुक्षेत्री बीज घातले, ते अपुल्या परी विस्तारिले, तैसे भारती सुरावडले अर्थ जात. जसं सुक्षेत्री, जसं बीज चांगल्या क्षेत्रात टाकलं तर तो खूप छान उगवतं ना, तसं एखाद्या सुंदर निर्मळ हृदयात, बुद्धीत जेव्हा ह्या शब्दांचे व्यास जेव्हा सीड टाकतात ना, तेव्हा इट्स ब्युटिफुल लाईफ वृक्ष ऑफ दिस ऑफ अ ह्युमन बीइंग. ना तरी नगरा तरी वसिजे, तरी नगरीच होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. की प्रथम वय सकाळी लावण्याची नभाळी, प्रखटे जैसी आगळी अंगनांगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेचे खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जियापरी, नाना घनीभूत सुवर्ण, जैसे नाहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू द्यावी. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणोनी काय आश्रियले इतिहासी. व्यासोक्ती, व्यासांची उक्ती, ह्याच डिस्क्रिप्शन चाललंय. नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी, सानी वधरुनी आंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. म्हणून महाभारती जे नाही. व्हेरी ब्युटिफुल, लिसन केअरफुली. म्हणून महाभारती जे नाही, ते नोहोची लोकी तीही, येणे कारणे म्हणी पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. जे महाभारतात नाही ते जगात झालेलंच नाही. इन अदर वर्ड्स, every possibility, permutation, combination of emotions, of conflicts, of different circumstances, everything is addressed by different
stories and different instances in Mahabharata. भावांचा फायटिंग आहे, डिवोर्स आहे, लग्न 5 जणांशी एका आहे, एक पतिव्रता आहे, ब्रह्मचारी आहे, रिच आहे, पॉवर स्ट्रगल आहे. आईचं खूप प्रेम आहे, आई-वडिलांचं ममता ज्याच्यामुळे भावाच्या मुलांना काही द्यायचं नाही ते आहे. म्हणजे जे तुम्ही विचार कराल ते आहे. म्हणून व्यास उच्छिष्ट जगत्त्रय असं म्हणतात. बाणभट्टांनी लिहिलंय. म्हणजे व्यासांनी सगळं जग उष्ट केलंय. मीन्स ही हॅज टेस्टेड एव्हरीथिंग. त्यामुळे जर महाभारताचा अभ्यास केला, तर वी कॅन ॲनलाइज. आता आपण विष का नाही खात? कारण आपल्याला माहिती आहे ते खाऊन मेलेली आहेत लोकं. जेव्हा आपण अभ्यास करतो अशा ग्रंथांचा, तेव्हा वी अंडरस्टँड की काय होतं, काय ॲक्शन केल्याने. इट्स अमेझिंग. ऐसे जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जन्मेजया. जन्मेजयाला हे पुराण म्हणजे व्यासांनी डिस्क्राईब करताना सांगितलेलं आहे, तर आय एम नॉट गोइंग इनटू दॅट, बट इट्स जस्ट अ डिस्क्रिप्शन ऑफ महाभारत अँड इट्स ओरिजिन. 10 मिनिटात आता जेवढं वाचून येईल तेवढं हे करीन. ओके. जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगल धाम अवधारिजे. अवधारिजो. आता अवधारिजो हा शब्द आला होता, लक्षात ठेवा. अवधारिजो म्हणजे लिसन अटेंटिव्हली. आता भरत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनींसी. काय शब्द वापरलेत. आता भरत एक कमळ आहे, महाभारत, आणि त्याचा पराग, त्याचा एसेन्स इज गीता. जो संवादला, हा जो संवाद आहे, गीता इज अ डायलॉग. श्रीरंगू कृष्ण, श्रीरंगू अर्जुनीसी. नातरे शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी निवडली निरवधी नवनीत हे. ही शब्द ब्रह्मादी आहे. शब्द ब्रह्म, देयर लॉट ऑफ वर्ड्स इन महाभारत. आणि व्यासबुद्धीनी त्याचं मंथन केलंय, आणि मग जे वर आलंय ना ते नवनीत, बटर. मग ज्ञानाग्नी संपर्के, मग ज्ञानाग्नीचा संपर्क केला. आता हा जो बटर काढलाय व्यासबुद्धीनी जो मथन करून, मग आता ज्ञानाग्नी म्हणजे अग्नी दिलाय त्या बटरला. कडासिले विवेके, आणि कडवलंय ते, बॉईल केलंय विवेकाने. ते ज्ञानाग्नीच्या याने विवेकाने ते बॉईल केलंय. पद आले परिपाके अमोदासी. And then what you get is अमोद. अमोद म्हणजे हॅपीनेस, ज्ञान. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती, सोहम भावे परागती रमिजे जेथ. आता डिस्क्रिप्शन आहे त्या ज्ञानाचं. जे आणकर किरजे भक्ती, ते आदि वंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी सांगती सांगी जैल. जे भगवद्गीता म्हणजे ते ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिके देविजे आदरेसी. जे शारदीयेची चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचितामणी मवाळे चकोरतला लगे. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणे चित्ता आणूनिया. ते सांगतात आता ही जी भगवद्गीता आहे ना, प्लीज तुमचं आपलं मन, आपण डोळे इथे असतील पण मन दुसरीकडे असेल तर वी डोंट सी इट, राईट. म्हणतात तिया परी श्रोता अनुभवाची हे कथा, आता हळुवारपणे चित्ता आणूनिया. प्लीज ब्रिंग युअर माइंड हियर अँड लिसन. असं सांगतात.
हे शब्दे विण संवादिजे इंद्रियानेणता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयासी. दिस नॉलेज इज सो अमेझिंग. हे नॉलेज शब्दांच्या पलीकडे. जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदळ नेणती तैसी परे आहे सेवती ग्रंथी. सो या ग्रंथात दिस नॉलेज इज देअर, बट ज्याला माहिती आहे तोच काढू शकतो. सगळेच जण बघतात कमळ, पण पराग कण ज्याला माहिती आहे तोच काढतात. का आपुला ठेवा न सांडिता अली गिजे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसोनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानुये. अहो अर्जुनाची पाती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनवले प्रभू सखोल हृदया पुले म्हणून या. जैसा स्वभावो माय बापांचा अपत्य बोली जरी बोबडी वाचा. इट्स सो ब्युटिफुल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आई वडिलांचा स्वभाव कसा असतो की जरी मूल बोबडं बोललं तरी त्याला खूप संतोष वाटतं आई वडिलांना. सो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते जे आता बोलणार आहेत ते असे बोबडी भाषा आहे. सो I mean, I'm also doing this Parayan. Literally, I'm not. Sorry. Not eligible, but नशीब आहे. जैसा स्वभावो माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी. सॉरी. तैसा तुम्ही अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपाहसला प्रार्थू काही. परी अपराधू ते अणिकाहे जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधरा विनवूला हे म्हणून या. तरी हा एक अपराध करतोय मी सेंग की मी हा गीतार्थ तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, बट आय एम डुईंग दिस. हे अनवर न विचारिता वायाची धिवसा उपनला चित्ता ये रवी भानुतेजी काय खद्योता शोभाती की टिटबू चांचूवरी मापसूये सागरी मी नेणता त्यापरी प्रवर्ते येत नेणतू. आय डोंट नो एनिथिंग इज सेइंग. आणि ज्ञानेश्वर महाराज ना आपल्यासारखे नाही आहेत. आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळं येतं तरी आपण बोलतो नाही हो काय मला येत, असे नाहीत. ही इज हंबल, यु नो. दिस इज ह्युमिलिटी. आकाश दिवसावे तरी आणि त्याहुनी थोर होवावे म्हणून आपुढे हे आघवे निर्धारता या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्नू करी चमत्कारोनी
ते हरू म्हणे नेणिजे. देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे. गीता तत्व. गीता इज सो अमेझिंग की आपला शंभू आहे जो शिवा ऍक्च्युली डिस्क्राईब करतोय आणि भवानी पार्वती हिज वाईफ शी सेइंग की शी इज इन वंडर की प्रत्येक वेळेस जेव्हा शिवा सांगतो पार्वतीला तेव्हा पार्वती म्हणते अरे मला वेगवेगळं नवीन नवीन रूप वाटतं. सो इट इज ऑलवेज नित्य नूतन देखिजे गीता तत्व. We don't like old stuff, right? We like always new stuff. नित्य नूतन देखिजे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय. अगेन इज डिस्क्राइबिंग इतकं अमेझिंग आहे की वेद नाही बोलू शकले तर मी कोण आहे. हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी. एक माशी कसं गगन हातात घेऊ शकते. नॉट पॉसिबल, राईट? So he is giving these different analogies. I cannot grasp this amazing depth and the vastness of the knowledge. परियेथ असे ऐके आधारू तेणेची बोले मी सधरू. जो सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. पण हे एकच आधार आहे गुरुचा, त्याच्यामुळे हे मी बोलू शकतो. येरवी तरी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. एरवी मी मूर्खच आहे, पण हा जो अविवेक होतो तो माझ्या मूर्खपणामुळे, पण संत कृपा आहे ना त्याच्या दीपामुळे आय कॅन ऍक्च्युली इवन डू धिस. लोहाचे कनक होय लोखंडाने सोनं होतं. कनक होय हे सामर्थ्य परिसाचे होय. परिस म्हणून एक आहे ऑब्जेक्ट, त्याच्याने लोखंड सोन्यासारखं होतं. की मृत ही जीवित लोहे अमृत सिद्धी. डेड पर्सन पण जिवंत होतो अमृताने. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आठी भारती. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. मुका पण सरस्वतीचा आशीर्वाद असेल तर मुका बोलू शकतो, पण यात काय नवल नाही आहे. जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी. ज्याच्याकडे कामधेनूची माया असते ना, त्याची कामधेनू आई आहे, त्याशी काहीच अप्राप्य, नथिंग इज इम्पॉसिबल टू गेन टू दॅट पर्सन. म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी. दॅट्स वाय आय एम एबल टू ओके आय एम गोइंग टू डू दिस बिकॉज कामधेनू माझी आई आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करूनी घ्यावे हे तुम्हा ते विनवितू असे. म्हणून माझ्या गोष्टींमध्ये जर काय व्यवस्थित आलं नाही ना तर प्लीज जस्ट ऍक्सेप्ट इट. ही इज सेइंग, कारण ते प्रवचन देतात ना ज्ञानेश्वर महाराज. नाव फॉर्च्युनेटली 2 मिनिटात आपलं 4 श्लोक संपतील. आय डोंट नो हाऊ आय वॉज एबल टू, बट आय एम एबल टू. आता देईजे अवधान. प्लीज लिसन केअरफुली. आता देईजे अवधान. तुम्ही बोलिविला मी बोलेन. तुम्ही बोलवताय म्हणून मी बोलतोय. जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्रे. जसा पपेट कसा असतो, दारू म्हणजे वुड, दारू यंत्र म्हणजे पपेट. जसं सूत्र बोलवतात ना तसा मी बोलणार आता. याचा अर्थ काय ते नाही बोलत आहे.
जो सूत्रकार आहे तो बोलवणार आहे, बोलून घेणार आहे त्यांच्याकडून. तैसे मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपला अलंकारितू भलतया परी. आता अनुग्रह म्हणजे आशीर्वाद. मला अनुग्रह आहे, आशीर्वाद आहे गुरूंचा, साधूंचा, म्हणून मी हे अमेझिंग गोष्ट करू शकतोय. और आय एम गोइंग टू अटेम्प्ट. हा, दिस इज नाईस. तव श्री गुरु म्हणती राही. त्याचे गुरु आता म्हणाले, निवृत्तीनाथ बाजूलाच बसले होते. हे तुझं बोलावे न लगे काही. आता प्लीज डोंट स्पीक ऑल दीज थिंग. आता ग्रंथा चित्ता देई झडकरी वेगे. मोठे भाऊ त्यांचे गुरु ते बोले, बस झाला आता, खूप बोललास, लेट्स स्टार्ट द मेन सब्जेक्ट. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्ता देई झडकरी वेगे. या बोला निवृत्तीदासू. हे बोल निवृत्तीदासांचे होते. नाही, हा निवृत्तीदासू म्हणजे हे हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पावुनी परम उल्हासू. कुठली गोष्ट ना एन्थुझियाझमनी करायची. सो वेन निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ए तू आता सुरू कर, तर हे ऐकून ज्ञानेश्वर म्हणाले, येस, आय एम गोइंग टू स्टार्ट नाउ बिकॉज माय गुरु हॅज टोल्ड मी. पावुनी परम उल्हासू म्हणे परिसा मन अवकाशू. परिसा मना अवकाशू देवनिया. Now please listen carefully. He got very excited. Yes. Now I'm going to tell you. Please aika carefully. So हा उपोद्घात, this was the introduction. महाराजांच्या कृपेने ही completed it. आता आज जसं आपण सुरुवात करणार आहोत केली, तर दिस फर्स्ट श्लोका, आता ते त्याचं डिस्क्रिप्शन सुरू होतं. सो आय विल जस्ट चॅन्ट द फर्स्ट श्लोका, जो भगवद्गीतेचा आहे, जो ज्ञानेश्वरीमध्ये आता ते डिस्क्राईब करणार त्यांचं. ज्ञानेश्वरी सुरू झाली आहे, पण आता मेन ग्रंथ जो ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचं एक एक श्लोकाचं ते डिस्क्राईब करतात, ते आता सुरू होणार आहे. तर आय विल जस्ट स्पीक. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. सो ह्या जे 2-3 ओव्या आहेत त्या मी गाणार आणि नंतर मग आपण पूर्ण करू आजचं. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्रसे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्राची. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवाणी माझे गेले असती व्याजे झुंजाचिनी. तरी तीही ये तुला वसरी काय खिजत असे येर येरी. ते झडकरी कथन करी मज प्रती. धृतराष्ट्र विचारतात संजयाला, प्लीज मला सांग की काय चाललंय कुरुक्षेत्रात, तिथे माझे मुलगे आणि पांडव यांच्यात युद्ध सुरू झालं. खूप सुंदर आहे कथा. हा ग्रंथ आहे, दिस इज शास्त्र. आणि जसे महाराज आपल्याला प्रेरणा देतील तसं आपल्याला ऐकायला मिळेल. सो थँक्यू फॉर युअर टाइम. आणि आता आपण पूर्ण करूया. कीप युअर आईज क्लोज. डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरि ओम. उद्या सकाळी 6:30 वाजता.